आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये हे जे शेतपालन रस्ते आहेत हे अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी या रस्त्यांची असते. या रस्त्यांच्या मुळे वहिवाटीचे वाद जे पुढे काही प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयांमध्ये पण जातात आणि अनेक प्रकरणांमध्ये दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही क्राईमसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून शासनाने हा जो 15वाडा राबवतो आपण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिल्या टप्प्यातली बाब ही घेतलेली आहे ती म्हणजे आनंद रस्तेविषयी मोहीम आपण राबवणार आहोत. यामध्ये ऑलरेडी याच्यामध्ये महसूल विभागाने काम केलेलं आहे. यामध्ये टप्पे असे आम्हाला घालून दिलेले आहेत की शिवार फेरी घेऊन एकंदरीत सर्व गावातले जे रस्ते आहेत त्याचं मॅपिंग करणं. आणि आपल्याला त्याच्यामध्ये सांगायला मला आनंद होतो की अमरावती तालुक्याने आपल्या जिल्ह्यामध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न एकंदरीत राज्याने इथे स्वीकारलेला आहे. आपण अमरावती तालुक्यामध्ये एक उपक्रम असा केला होता की जे भूमी अभिलेख करून आपण नकाशे घेतले होते आणि त्या नकाशावर जे शेत रस्ते आहेत ते आपण एका ब्लॅक कलरने त्या ठिकाणी ते मार्क केले होते. आणि म्हणजे आपण असे पण रस्ते त्या नकाशावर मॅप केले की जे वहिवाटीत आहेत पण मॅपवर नाही. तर वहिवाटीत असलेल्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने म्हणा किंवा तहसीलदारांनी खुला करून दिल्या या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने रस्ते खुले झाले पण ते मॅपवर नव्हते. त्याला आपण ब्ल्यू कलरने त्या ठिकाणी मार्क केलं होतं. आणि आता हाच पॅटर्न एकंदरीत पूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवला चालला आहे की याच्यामध्ये 2 प्रकारचे रस्ते आपल्याला नोंद करायचे. प्रपत्र 1 आहे ज्यामध्ये ऑलरेडी नकाशावर असलेले रस्ते या प्रपत्रामधल्या ज्या रस्त्यांबद्दल आपल्याला ही भूमिका घ्यायची आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जर अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण आपण या कालावधीमध्ये निष्कासित करणार आहोत आणि त्याची योग्य ती नोंद आपल्या नकाशावर घेणार आहोत. आणि टप्पा 2 मध्ये म्हणजे ते प्रपत्र ब जे आहे ते असे आहेत की जे ऑलरेडी वहिवाटीत आहे ज्याचा वापर सुरू होतो पण ते कोणत्या ना कोणत्या कारणाने ते मॅपवर आलेले नाही. ते मॅपवर पण आणण्याचं काम आपण या प्रपत्र ब मध्ये यामध्ये करणार आहोत. आणि वाजिबुल अर्ज म्हणून आपल्याकडे इथे प्रकार असतो विदर्भामध्ये. याच्याने आपण ते जे काही वहिवाटीतले रस्ते आहेत ते सगळे वहिवाटीतले रस्ते आपण त्यांना एक अधिकार अभिलेखामध्ये आपले घेणार आहे. आपण हे सगळे जे अधिकार आहेत हे जिल्हाधिकाऱ्यांचे असतात कायद्याने. आपण ते अधिकार सुलभतेसाठी विभागीय अधिकारी यांना डेलिगेट केलेले आहेत आणि या अधिकारांचा वापर करून ते हे जे वहिवाटीतले रस्ते परंतु मॅपवर नसले हे रस्ते ते आपल्या त्या ठिकाणी अधिकार अभिलेखामध्ये घेणार आहेत जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्यामध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचा जो उपक्रम आहे की सर्वांसाठी घरे जो आपण भारत सरकारचा महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण घरकुल लाभार्थ्यांसाठी भूखंड उपलब्ध करून देणार आहोत. की ग्रामीण भागामध्ये जे महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत ज्या त्या ठिकाणी गायरांच्या जागा आहेत त्यामध्ये आपण जर घरकुल एखाद्या गावामध्ये काही मल्टिपल लोकांना त्या ठिकाणी मंजूर झालेलं असतं 5 लाख झालेलं असतं 10 लाख झालं असतं आणि त्याची भूमी नसते अशा लोकांचं एक प्रकारे एक आपण नकाशा मंजूर करून घेणार आहे आणि त्यामध्ये त्यांना वसवण्याची प्रक्रिया आपण करणार. पुन्हा एकदा सांगतो हे इन सिटू नाही राहणार. म्हणजे बऱ्याचदा गावकऱ्यांची काय मागणी असते की आम्ही जिथे आहे तिथेच आम्हाला तुम्ही द्या. तर तसं करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते फक्त गावठाणापुरता अधिकार आहे ते जिल्हा परिषद सीओ आहे. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा परिषद ते करत पण असते. आम्ही सुद्धा जिल्हा परिषद सीओ असताना केलेलं आहे. पण जिथे आपल्याला गायरांमध्ये जर कोणाला द्यायचं असेल किंवा महाराष्ट्र शासनामध्ये कोणाला द्यायचं असेल तर आपण त्यांना एकत्रित कॉलनीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देणार आहे. साधारणतः 500 स्क्वेअर फीटपर्यंतचे प्लॉट आपण देऊ शकतो. असे पण आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतली की ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला आवश्यकता आहे देण्याची तर आम्ही त्याच्यामध्ये एक प्रोसिजर आहे की तालुका शक्ती प्रदत्त समितीकडे ते मंजूर होते पहिले SDOच्या अध्यक्षतेखाली आणि पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे ते मंजुरीसाठी येतात. आम्ही या कालावधीमध्ये ते सुद्धा एक मोठी भूमिका घेणार आहोत. आणखी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो रस्ते आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण जर असेल तर ते काढण्याची सुद्धा प्रक्रिया आपण याच्यामध्ये करणार आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने यामध्ये घेतला आहे की जसं आपला प्रत्येक व्यक्तीचं आधार क्रमांक म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळ्या पद्धतीचे ओळखपत्र असतं तसं रस्त्याचं सुद्धा एक ओळख क्रमांक किंवा ओळख पत्र असलं पाहिजे असं शासनाने भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात जमावती आयुक्तांनी डिटेल सर्क्युलर त्या ठिकाणी काढलेलं आहे GR आलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला गाव रस्त्यांचं हे नामांकन त्या ठिकाणी करायचं त्यांना नंबरिंग आपल्याला करायची. याचं सुद्धा पूर्ण काम या मोहिमेमध्ये आपण सुरुवात करतो आहोत. याला जसं आपल्या रस्ते क्लिअर होत जातील तसं तसं आपण ह्या जे रस्त्यांचे क्रमांक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी देणं चालू करणार आहे.
आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे रस्ते आता वहिवाटीचे आपण क्लिअर करतो आहोत किंवा नकाशावर घेतो, ह्यांना आपण दुतर्फा वृक्ष लागवड पण करणार. तर याच्याने सुद्धा एक आणखी गोष्ट साध्य होईल आपली, की रस्त्याची बाउंड्रीज आपण अनेकदा पाहतो की गावामध्ये आपण त्याला बांध म्हणतो, दुर्रा म्हणतो, वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे शब्द वापरतात. तिथे आपल्या जे दोन शेतामधलं कुठेतरी एखादं झाड असते, एखादं काही म्हणजे नैसर्गिक आपली खुणा असतात आपल्या. भविष्यामध्ये रस्त्यांच्या खुणाहून हे वृक्ष त्या ठिकाणी कामाला येतील आपल्याला, हा सुद्धा यामध्ये मानस आहे. आणि याची सगळी जी माहिती आहे ती जिओ रेफरन्सिंगद्वारे आपण आपल्या वेबसाईटवर पण ते घेणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं मग पुन्हा पुढे कोणाला काय म्हणतो आपण बदल करण्याची मुभा त्या ठिकाणी राहणार नाही आणि भविष्यातले सुद्धा वाद याच्यामध्ये टळणार आहे. माझी जी माहिती आहे, आम्ही पण जो अभ्यास केला की हा अनेक वर्षानंतर हा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे शासन म्हणून आणि याचा निश्चितच फायदा भविष्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे. कारण जिल्हाधिकारी म्हणून आम्ही पण पाहतो किंवा आमच्या शेतकरी कार्यालयात पाहतो की जसा पावसाळ्याचा सीझन सुरू झाला तसं सगळ्यात जास्त जे व्हिजिटर असतात गावखेड्यातून जे आमच्याकडे येतात ते सगळे शेताच्या रस्त्याच्या वादाचेच असतात. आणि काही भाग आपला आहे उदाहरण मोर्शी वगैरे या तालुक्यांमधून तर खूप जास्त प्रकरण आमच्याकडे शेतरस्त्याचे येतात ड्यू टू व्हेरियस रिझन्स. तर एकंदरीतच पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण ही मोहीम राबवण्याचा उद्देशच तो आहे आपला. भविष्यामध्ये हे जे काही तट्टे आहेत, जसं मी सुरुवातीला सांगितलं, याचं जे रूपांतर काही याच्यामध्ये एकदम बॉडी क्राईम्समध्ये पण झालेलं आहे आणि म्हणजे अनेक याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात. यासाठी हे टप्पा 1 मध्ये शेतरस्त्यांची मोठी मोहीम आपण त्या ठिकाणी घेतो आहे. टप्पा 2 मध्ये स्पेशली हे शहरी भागापुरतं तर अतिशय लागू असणारा हा विषय आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की 2011च्या आधी जे 2011ची जी कटआउट डेट आहे त्याच्या आधी त्यांचे त्या ठिकाणी सरकारी जागेवरचे जे अतिक्रमण आहे ते सुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये आपण रेग्युलराईज त्यांना करून देणार आहोत, पट्टे वाटप त्यांना करून देणार आहोत. तर यामध्ये अमरावती महापालिकेमधल्या पण काही लाभार्थ्यांचा समावेश होईल, वेगवेगळ्या नगर परिषदांमधीलही लाभार्थ्यांचा समावेश होईल. आणि हे करत असताना शक्य तेवढं आपण टाउन प्लॅनिंगच्या मदतीनेच त्याचे जे रस्ते सोडल्या जातील, त्यांना बेसिक ॲम्युनिटी देण्यासाठी आपल्याला मदत होईल, अशा पद्धतीनेच रेग्युलराईज करण्याचा आमचा ड्राईव्ह राहील. हा सुद्धा एक अतिशय लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा मुद्दा आणि पालकमंत्री महोदयांनी पण याच्यामध्ये विशेष लक्ष त्यामध्ये दिलं होतं. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मध्यंतरी जी आपली DPC झाली होती 15 दिवसासाठी, त्या DPCमध्ये सुद्धा या सूचना देण्यात आल्या होत्या आणि एक मोठी मोहीम आपण हे घेण्याचं यामध्ये ठरवलं होतं.